स्वच्छ सुंदरमध्ये नवी मुंबई देशामध्ये 5 नंबरमध्ये आहे, पहिल्या टॉप 5 मध्ये आहे. तशाच पद्धतीने आता प्रदूषणामध्ये सुद्धा पहिल्या 5 मध्ये नवी मुंबई शहर आता येऊ लागलेलं आहे. नवी मुंबईचा AQI आहे तो 221 वरती जाऊन पोहोचलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये आता उपाययोजना करण्यासाठी सभागृह नेते आपल्याबरोबर आहेत. सागर नाईक, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, सभागृहामध्ये आपण प्रस्ताव आणलेला आहे, काय नेमका हा प्रस्ताव आहे? मला सांगायला खेद होतो की आपल्या या शहरामध्ये अतिशय स्मार्ट सिटी आपलं शहर आहे, पण वायू प्रदूषणाच्या दृष्टीने असं ग्रासलेलं शहर आहे. आपलं AQI अतिशय खराब आहे आणि हा फक्त कुठल्या एका व्यक्तीला त्याचा त्रास आहे नाही. या शहरामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती, तुम्ही, मी आणि राहणारा प्रत्येक व्यक्ती यापासून ग्रासलेला आहे. कारण की आपण जो श्वास घेतो तो प्रत्येक श्वास तुम्ही आपण सगळं एकत्र घेतो. त्यासाठी ॲक्शन प्लॅन करणं हा लोकांसाठी नाही तर स्वतःसाठी करण्याचा आहे. त्यासाठी मी एक कॉम्प्रेहेन्सिव्ह एअर पोल्युशन कंट्रोल आणि AQI इंडेक्स सुधारणं यासाठी मी 18 महिन्याचा ॲक्शन प्लॅन त्या ठिकाणी मी सभागृहापुढे मांडलेला आहे. तर त्यामध्ये डिटेक्शन, आयडेंटिफिकेशन, पिनलायझेशन, इरॅडिक्शन, कंट्रोल, प्रिव्हेन्शन आणि मेंटेन या तत्वांवरती आपण वायू प्रदूषणाची 2 हात त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामध्ये वर्टिकल प्रोफाइलिंग, हॉटस्पॉट आयडेंटिफिकेशन, कुठे पोल्युशन निर्माण होतो आहे, आपल्या शहराचं पोल्युशन आहे का ही घाण दुसऱ्या शहरातून येते, या सर्व गोष्टी आयडेंटिफाय करणं, त्याच्यावर मात करणार आणि आपल्या या शहरातल्या लोकांना वायू प्रदूषणापासून मोकळं करणार आणि AQI आपला सुधारणार. एकीकडे मुंबई महानगरपालिकेचं डम्पिंग ग्राउंडचा वास नवी मुंबईत येतोय, दुसरीकडून तळोजा बाजूला तिथून मोठं प्रदूषण नवी मुंबईला सोसावं लागतं. हे बघा, कसं आहे की आपल्याला बोलायला थोडं सोपं पडतं की डम्पिंग ग्राउंडवरती किंवा मुलुंडच्या किंवा देवनाच्या इथून येतं, त्याला आता सायंटिफिक त्याला जोड मला द्यायची. त्यामुळे थिएटर बलून, नियर स्पेस बलून हे सोडून त्याच्यावर सेन्सर्स लावणार आहेत. त्यामुळे कुठले क्लाउड्स, जे पोल्युशन क्लाउड असतील, डस्ट क्लाउड असतील, कुठल्या भागातून विंडच्या माध्यमातून येतात ते आपल्याला कळेल. त्यामुळे त्यांना वरती कारवाई करण्यासाठी आपल्याकडे ठोस सायंटिफिक असा प्रूव्हन असा ते आपल्याकडे डेटा त्या ठिकाणी उपलब्ध होईल. त्यामुळे आपण त्यांच्यावर कारवाई करू शकतो आणि निश्चितच आपल्या शहरामध्ये कुठे होत असेल तर त्याच्यावर आपण कारवाई करू शकतो. स्रोत समजलं तर स्रोत डिस्ट्रॉय केलं तर वायू प्रदूषण आटोक्यात आणण्यात त्याचा मदत होईल असा मला विश्वास आहे. नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिडेव्हलपमेंट असेल, कन्स्ट्रक्शन असेल, त्याच्याबाबत धूळ निघते, त्याचं एक मोठं प्रदूषण आहे. आणि निश्चितच कन्स्ट्रक्शनवाल जे आहे त्याची SOP ऑलरेडी रेडी आहे, ती काय नवीन नाही आहे. त्यांनी ती ग्रीन नेट कन्स्ट्रक्शन करायचं आहे, फॉगर सिस्टीम ठेवायचं आहे, AQIचं त्यांनी बोर्ड लावायचा आहे, उघड्यावरती माल ठेवायचं नाही. त्याचबरोबर आता आम्ही ट्रान्सपोर्ट व्हेकलला धुणं, त्या ठिकाणी लेगसी डस्ट, जी डस्ट उत्पत्ती होते, डस्ट हवेत उडते, ती हटवणं कायमची, जेटिंग मशीन, वॉटर, एक आमचं जसं आपण दिवाळीला घर धुतो तसं पूर्ण शहर हे धुवून काढायचं आणि डस्टचा नामोनिशान या शहरातून मिटवायचा. जे ओपन प्लॉट्स आहेत, जे डस्ट जनरेट करणाऱ्या साईट्स आहेत त्या डिस्ट्रॉय करायच्या, तिथे प्लांट्स लावायचे, तिथे ग्रीन ग्रास लावायचे. अशा दृष्टीने झिरो डस्ट पॉलिसी देखील या माध्यमातून होणार. की आपण पाहतो की या ठिकाणी नवी मुंबईचं प्रदूषण कंट्रोल करण्यासाठी आता पुढील काही दिवसामध्ये ॲक्शन प्लॅन करणार असल्याचं सागर नाईकांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.